आर्टिफिशियल इंटेलिजन्स या आधुनिक तंत्रज्ञानाच्या दुनियेतली मातब्बर अशी ओळख सूचना सेटची दिली जायची। या सूचना सेटने आपल्या अवघ्या 4 वर्षांच्या मुलाचा जीव घेतला। नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारीच्या आधीच असं काय घडलं की सूचनानं पोटच्या मुलाची हत्या केली। गोवा मर्डर हीच आहे आजची आपली क्राईम स्टोरी। नमस्कार, मी हर्षदा परब। गोव्यातलं बनियान ग्रँडे हॉटेल या हॉटेलमध्ये थांबलेल्या सूचना सेटने अचानकच हॉटेलमधून चेकआउट करण्याचा निर्णय घेतला। बेंगलुरूला जाण्यासाठी तिने टॅक्सी बुक करण्यासाठी हॉटेलच्या रिसेप्शनला कळवलं। रिसेप्शनवरच्या कर्मचाऱ्याने तिला फ्लाईटचा पर्याय दिला। तो बँगलोरला जाण्यासाठी जलद आणि चांगला पर्याय असल्याचंही हॉटेल स्टाफने तिला सांगितलं, सुचवलं आणि समजावण्याचा प्रयत्न केला। पण सूचना सेट टॅक्सीने बेंगलुरूला जाण्यासाठी आग्रही होती। कर्मचाऱ्याने तिचं म्हणणं मान्य केलं आणि टॅक्सी बोलावली। सूचना हॉटेलातून निघाली, तिच्याबरोबर एक बॅग होती। पण हॉटेलमधून चेकआउट करून निघालेल्या सूचनाबरोबर तिचा 4 वर्षांचा मुलगा नव्हता। हॉटेलमधल्या स्टाफने सूचनाला याबद्दल विचारलं तेव्हा तो मित्राकडे गेल्याचं तिनं सांगितलं आणि घाईत टॅक्सीमध्ये बसून ती निघाली। सूचनाने हॉटेलातून चेकआउट केल्यानंतर रूम नंबर 404 जिथं सूचना थांबली होती तिथं साफसफाई करण्यासाठी कर्मचारी गेला। त्या कर्मचाऱ्याला त्या रूममध्ये रक्ताचे डाग दिसले। रक्ताचे डाग पाहून त्याला थोडा संशय आला। त्याने हॉटेलच्या रिसेप्शनला कळवलं। हॉटेलने पोलिसांना त्याबद्दलची माहिती दिली। पोलिसांनी रूमची पाहणी केली। त्यांना रूममध्ये रक्ताचे डाग आढळले आणि त्यानंतर पोलिसांनाही संशय आला। आता सूचनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी हॉटेलची मदत घेतली। सूचनाला बँगलोरला जाण्यासाठी हॉटेल रिसेप्शनने बोलावलेल्या टॅक्सी ड्रायव्हरच्या मदतीने पोलिसांनी सूचनाचा शोध घेतला। पोलिसांनी फोनवरून दिलेल्या सूचनेनुसार टॅक्सी ड्रायव्हरने मोठ्या हुशारीनं गाडी पोलीस स्टेशनला नेली। तिथं कर्नाटक पोलिसांनी सूचनाला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर गोवा पोलिसांच्या सुपूर्द केलं। सूचना सेटने हॉटेलातून निघताना जी बॅग सोबत घेतली होती त्याच बॅगमध्ये तिच्या 4 वर्षांच्या मुलाचा मृतदेह पोलिसांना सापडला। कर्नाटक पोलिसांनी तो मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला। कर्नाटकातल्या हिरियूर सरकारी रुग्णालयात त्या चिमुरड्याच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम करण्यात आलं होतं। इथे गोवा पोलिसांना सूचना ज्या हॉटेलच्या रूममध्ये राहत होती त्या रूममधून 2 कफ सिरपच्या बाटल्या मिळाल्या होत्या। त्या रूममधल्या रक्ताच्या डागांचं पोलिसांनी डीएनए टेस्टसाठी सॅम्पलही पाठवलं होतं। तिथे कर्नाटक पोलिसांनी सूचनाला मुलाच्या मृतदेहासह पकडलं होतं आणि कर्नाटकातल्या हिरियूर सरकारी रुग्णालयात त्याच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टेमही सुरू झालं होतं। पोस्टमॉर्टेमनुसार गळा दाबून मुलाची हत्या करण्यात आली होती। पण गळा दाबण्यासाठी हाताचा नाही तर टॉवेल किंवा उशीचा वापर करण्यात आल्याचं पोस्टमॉर्टेम करणाऱ्या डॉक्टरांचं म्हणणं होतं। पोस्टमॉर्टेममध्ये डॉक्टरांनी काही नोंदी केल्या आहेत ज्यानुसार मुलाची छाती आणि चेहरा सुजला होता आणि त्याच्या नाकातून रक्त वाहत होतं। मुलाच्या मृत्यूच्या 36 तासानंतर मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम करण्यात आलं होतं अशीही नोंद पोस्टमॉर्टेममध्ये करण्यात आली आहे। गोवा पोलिसांनी सूचनाला अटक करून केलेल्या चौकशीत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत। 2010 मध्ये सूचना आणि वेंकटरमण यांचं लग्न झालं होतं। वेंकटरमण बेंगलुरूचा। 2019 मध्ये सूचनाला मूल झालं। 2020 मध्ये सूचना आणि तिच्या नवऱ्याचे संबंध बिघडले। 2022 मध्ये सूचनाने वेंकटच्या विरोधात कौटुंबिक हिंसेची तक्रार दाखल केली होती। त्यांच्यात भांडणं होऊ लागली। त्यांचा 4 वर्षांचा मुलगा सूचनाबरोबर राहत होता। डिसेंबर 2023 मध्ये सूचनाचा डिवोर्स झाला होता। डिवोर्स देताना कोर्टानं काही आदेश दिले होते। दर रविवारी सूचनाच्या नवऱ्याला वेंकटला त्याच्या मुलाला भेटण्याची मुभा कोर्टानं त्यात दिली होती। सूचनाला कोर्टाचा हा निर्णय मान्य नव्हता। तिच्या पतीवर असलेला तिचा राग इतका होता की मुलाला भेटून तिच्या नवऱ्याला जो आनंद व्हायचा तो तिला खूपच होता। याचं आणखीन एक कारण होतं, सूचनाने आपल्या नवऱ्याकडे दर महिना 2.5 लाख रुपयांची पोटगी मागितली होती। वेंकटला साधारण 1 करोड रुपये एवढा पगार होता। वेंकट स्वतःची कंपनी चालवायचा आणि त्यात त्याला भरपूर पैसे मिळत होते असं सूचनाचं म्हणणं आहे। ज्यातूनच सूचनाला मुलाच्या खर्चासाठी महिन्याला 2.5 लाख रुपये मिळावेत असं तिचं म्हणणं होतं आणि त्यासाठी तिनं कोर्टातही धाव घेतली होती। त्यावर अजून फैसला व्हायचा होता। वेंकट आणि सूचनाचं प्रोफेशनही एक होतं। त्या प्रोफेशनमध्ये वेंकटने खूप प्रगती केली होती तर सूचनाचा बिझनेस तिच्या घरातल्या एका रूम पर्यंतच मर्यादित राहिला होता। पण तरी सुद्धा या फील्डमध्ये तिचं चांगलं नाव होतं। तिचीही तिच्या प्रोफेशनमध्ये ओळख होती। डिवोर्स मिळाल्यानंतर दर रविवारी वेंकट त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी जात होता पण सूचना त्यांची भेट होऊ देत नव्हती। दुसरीकडे सूचनाला याचीही कल्पना होती की कोर्टाचे ऑर्डर्स असल्यामुळे तिला कधी ना कधी ते पाळावेच लागतील। सूचनाला तिच्या मुलाने तिच्या नवऱ्याला पप्पा म्हटलेलंही खटकायचं, त्यावरनं ती रागवायची। यावेळी मात्र तिला वेंकट आणि मुलाची भेट होऊ द्यायची नव्हती। हा नवीन वर्षाचा पहिला रविवार होता। तिने प्लॅन केला। बेंगळुरूवरून ती गोव्याला गेली। 3 दिवस ती तिथेच होती तिच्या मुलाबरोबर। वेंकट कामानिमित्त इंडोनेशियाला गेला होता।
नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी व्यंकटची आणि त्याच्या मुलाची भेट होणार नव्हती, पण तरी देखील 7 जानेवारीला रविवारी व्यंकटने सूचनाच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल केला होता आपल्या मुलाशी बोलण्यासाठी. बाप लेकाचं बोलणंही झालं, पण हीच गोष्ट सूचनाला खटकली. दिवसभर सूचना आणि तिचा मुलगा एकमेकांबरोबर फिरले, पण त्याच रात्री तिने मुलाला मारलं. आधी खोकल्याचं सिरप दिलं आणि त्यानंतर तिने त्याची गळा दाबून हत्या केली असं पोलिसांचं म्हणणं आहे. पण सूचनाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तिनं मुलाला कफ सिरप दिल्यानंतर मुलगा झोपला आणि त्यानंतर तिचाही डोळा लागला. दरम्यान रात्री कधीतरी त्याचा मृत्यू झाला आणि ही गोष्ट जेव्हा ती जाग येऊन उठली तेव्हा तिला कळली आणि ती घाबरून गेली होती. पण सूचनाच्या स्टोरीवर पोलिसांना अजिबात विश्वास नाही, कारण सूचना गोव्याच्या ज्या हॉटेलात होती तिथल्या पुराव्यांवरून आणि पोस्टमॉर्टेमवरून सूचनाच्या मुलाची हत्या झाल्याचं स्पष्ट होतंय असं पोलिसांचं म्हणणं आहे. फक्त सूचना कधी कबूल करेल याची ते वाट पाहतायत. हॉटेलातल्या रक्ताच्या डागांबद्दल सूचनानं आधी पोलिसांना फसवण्याचा प्रयत्न केला होता. आपल्या पिरियड्स आले आहेत आणि त्याच्या रक्ताचे हे डाग होते आणि ते साफ करण्यासाठी हॉटेल कर्मचाऱ्याला आपण पैसेही देणार होतो असं सुरुवातीला तिनं पोलिसांना सांगितलं. पण त्यानंतर जेव्हा सूचनाला गोव्यात आणलं गेलं होतं तेव्हा सूचनाच्या डाव्या हातावर जी पट्टी बांधली होती त्याबद्दल पोलिसांनी विचारलं. त्या पट्टीबद्दल पोलिसांनी विचारल्यानंतर मग तिने पोलिसांकडे कबूल केलं की मुलाची हत्या केल्यानंतर तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पण मग तिने आपला विचार बदलला आणि तिथून पळून जाण्याचा निर्णय घेतला. नवऱ्याला आनंद मिळू नये, आपल्या मुलाचं नवऱ्याबद्दलचं प्रेम सूचनाला खटकायचं, म्हणूनच त्या दिवशी तिने आपल्या पोटच्या मुलाची हत्या केली. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या अशाच क्राईमच्या घटना मी क्राईम स्टोरी या सेगमेंटमधून तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. तुम्हाला कोणत्या क्राईम स्टोरीबद्दल जाणून घ्यायचंय हे या व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.